ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आज नागपूरला भेट दिली आणि नागपूरमधल्या अपघाताच्या प्रकरणी पोलीस चौकशीवरती काही सवाल सुद्धा विचारलेले आहेत। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। नागपूरच्या सीताबर्डी पोलिसांसोबत आज त्यांनी चर्चा सुद्धा केलेली आहे। दरम्यान सीताबर्डी पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये उभ्या असलेल्या या अपघातग्रस्त ऑडी कारची त्यांनी पाहणी सुद्धा केलेली आहे। तर सुषमा अंधारे यांनी नेमके काय सवाल उपस्थित केलेले आहेत या एकूणच पोलीस तपासावरती आपण बघूया। आरोपींना ताब्यात घेतलं, मग एफआयआर मध्ये गाडीच्या नंबरचा उल्लेख का नाहीये हा सवाल आहे त्यांचा। गाडी ताब्यात न घेता आधी गॅरेजला का पाठवली? सीसीटीव्ही समोर आलं, मग संकेतचं मेडिकल का केलं नाही? 2 आरोपी भेटले पण संकेत बावनकुळे हा पळून कसा गेला असाही प्रश्न त्यांनी विचारलाय। तपास कमी पडतोय की बावनकुळेंचं बळ जास्त आहे असंही त्यांनी विचारलेलं आहे। बावनकुळे साहेब जर म्हणत असतील की तपास निरपेक्ष व्हावा तर आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून मी पुन्हा एकदा बावनकुळे साहेबांना हे स्पष्ट केलं पाहिजे की बावनकुळे साहेब खरंच तपास निरपेक्ष व्हावा इच्छा असेल आणि तुम्ही खरेच कायद्याचे धनी असाल, गृहमंत्री फडणवीस साहेब जर खरंच तुम्हाला कायद्याची चाड असेल तर तुम्ही डीसीपी मधने यांना आदेश द्यावेत की संकेत बावनकुळेचे नाव आरोपी म्हणून वाढीव वर्ग करा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।